विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील वर्षी म्हणजे 2024 फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या दुसऱ्या पेपरमधील इंग्रजीच्या 25 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका कशी असते त्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन होईल। तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। लेट अस स्टार्ट। तर प्रश्न क्रमांक 1 मध्ये दिलेला प्रश्न आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे। सर्वप्रथम प्रश्न समजून घेणे गरजेचे आहे। प्रश्न समजला की आपल्याला उत्तर शोधणे फारसं काही कठीण जात नाही। तर बघा, चूज द करेक्ट पेअर ऑफ होमोफोन्स टू गेट मीनिंगफुल सेंटेन्स। आपल्याला होमोफोन्स निवडायचा आहे आणि तो सुद्धा कसा असायला पाहिजे? करेक्ट पेअर ऑफ होमोफोन्स टू गेट मीनिंगफुल सेंटेन्स। तर वाक्य दिलेलं आहे, ही डॅश मी अ मेल अँड टोल्ड देअर इज अ गिफ्ट पार्सल ऑफ डॅश बॉटल्स। या दोन रिकाम्या जाग्यामध्ये हे दोन जे होमोफोन्स दिलेले आहेत ते योग्यरित्या बसवायचे आहेत आणि मीनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं आहे, हे लक्षात घ्या। तर बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे सेंट आणि दुसरा आहे सेंट। स्पेलिंग भिन्न आहेत, उच्चार मात्र सारखे आहेत आणि अर्थसुद्धा भिन्न आहेत। होमोफोन्स म्हणजे समान उच्चार असलेले शब्द ज्यांचे स्पेलिंग भिन्न असू शकते आणि अर्थही भिन्न असतो। तर सेंट म्हणजे पाठवले आणि सेंट म्हणजे सुगंधी द्रव्य। दुसऱ्यामध्ये आहे सेंट आणि सेंट। यामध्ये आहे सेंट म्हणजे पाठवले आणि सेंट म्हणजे संत, संत साधू पुरुष, त्यांच्यासाठी आपण सेंट हा शब्द वापरतो। इथे आहे सेंड पाठवणे आणि इथं आहे सँड वाळू। सेंड आणि सँड उच्चारातच भिन्नता असल्यामुळे या पर्यायाचा आपण इथेच विचार करणे बंद करूयात। पुढचा पर्याय काय दिलेला आहे पहा, गेट आणि गेट हा होमोफोन आहे। आता हे 3 होमोफोन्स आपल्याला सापडलेत, हा होमोफोन्स नाही। आता या तिन्हीपैकी कोणता होमोफोनची जोडी इथे बसते ते पाहूया। वाक्य काय म्हणत आहे, ही डॅश मी अ मेल, त्याने मला मेल पाठवला। पाठवला असं असल्यामुळे एकतर सेंट हा तरी बसेल किंवा हा तरी बसेल, गेट बसणार नाही। म्हणून आता आपण या दोन्हीचाच विचार करूयात। त्याने मला पाठवला किंवा पाठवले, काय पाठवला आहे? मेल पाठवलेला आहे आणि टोल्ड आणि सांगितले देअर इज अ गिफ्ट पार्सल ऑफ डॅश। आता इथे सेंट येईल, सेंटचं पार्सल होईल का संत साधू पुरुषाचं पार्सल होईल? तर बरोबर आहे, सेंटचं पार्सल होईल। त्यामुळे आपण पर्याय क्रमांक 1 ही जोडी निवडूयात। ठीक आहे, अशा पद्धतीनं अर्थपूर्ण वाक्य तयार झालेलं आहे। यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 2। रीड द फॉलोइंग अँड फाइंड आउट द नंबर ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस। आपल्याला या चौकटीमध्ये दिलेली इम्परेटिव्ह सेंटेन्सेस शोधायची आहेत। किती आहेत? 2 आहेत का 4 आहेत का 3 आहेत का 1 आहेत? ही आपल्याला इम्परेटिव्ह सेंटेन्सेस शोधायची आहेत। इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय? तर आज्ञार्थी वाक्य। आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं? ज्या वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने होते त्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात आणि अशा वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असतो। तर पाहूयात आज्ञार्थी वाक्य किती आहेत। पहिलंच दिसतंय कम हियर, एक आहे कम हियर, हे वाक्य आज्ञार्थी आहे। दुसरं वाक्य आहे व्हॉट हॅपन्ड, इथे प्रश्नार्थक चिन्ह दिसतंय म्हणजे हे वाक्य आज्ञार्थी नाही। तिसरं वाक्य आहे टेल मी ऑल, टेल मुख्य क्रियापद आहे म्हणून हे वाक्य आज्ञार्थी आहे। नंतरचं वाक्य आहे आय विल नॉट पनिश यू, ह्या वाक्याची सुरुवात कर्त्याने झालेली आहे त्यामुळे हे वाक्य सुद्धा आज्ञार्थी वाक्य नाही।
यानंतरचं जे वाक्य आहे राईट ऑल ऑन दिस पेपर, या वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने झालेली आहे, म्हणून आपण याला 3 नंबर देऊयात. तर एकूण किती आज्ञार्थी वाक्य सापडलीत आपल्याला? 1, 2 आणि 3. तर 3 वाक्य आहेत. कोणत्या पर्यायामध्ये आहे ते? तर हे 3 नंबरच्या पर्यायामध्ये 3 असं उत्तर आहे, म्हणून आपण 3चा जो राऊंड असेल त्याला आपण ब्लॅक करणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपण प्रश्न क्रमांक 2चे उत्तर शोधलेले आहे. पाहूयात प्रश्न क्रमांक 3. चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. 2 ऑप्शन्स निवडायचे आहेत. आपल्याला 2 पैकी 2च निवडावे लागतील. जर एकच निवडला तर आपल्याला मार्क्स मिळत नाहीत, हे लक्षात घ्या. 2 ऑप्शन आपण इथे निवडणार आहोत. अवॉइड टू मच यूज ऑफ मोबाईल फोन्स अँड डॅश. मोबाईल फोन्सचा अतिरिक्त वापर करणे टाळा आणि त्यामुळे काय होईल? सेव्ह होम. मोबाईल फोन्समुळे घराला वाचवायचं असं काही आपल्याला वाटत नाही, एवढं काही मोठं संकट येणार नाही मोबाईलमुळे. सेव्ह युअर टाईम. तुमचा वेळ यामुळे वाचतो एवढं मात्र नक्की आहे, म्हणून सेव्ह युअर टाईम हा पर्याय आहे, बरोबर. त्यानंतर सेव्ह अर्थ. अर्थला वाचवा. इतकी काय मोबाईलमुळे त्रासदी संकट काय आलेलं नाही. आपण 4था पर्याय बघूयात. बी सेफ फ्रॉम आय प्रॉब्लेम. बरोबर आहे. डोळ्यांचे प्रॉब्लेम या मोबाईल्समुळे होत आहेत, म्हणून मोबाईल्सचा वापर कमी करावा आणि आपल्या डोळ्यांचे प्रॉब्लेम टाळावे, हा पर्याय बरोबर आहे. अशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर 3मध्ये जे 2 ऑप्शन्स आपल्याला निवडायचे आहेत ते ऑप्शन्स आहेत क्रमांक 2 आणि क्रमांक 4. अशा पद्धतीनं आपण 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधलेलं आहे. पाहूयात आता प्रश्न क्रमांक 4. यामध्ये आपल्याला एक जाहिरात दिलेली आहे. ती जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. तर ही जाहिरात एक शब्द आपण काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे आणि त्यानंतर प्रश्नाकडे वळायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतंय बघूया. द ॲडव्हर्टाइजमेंट इज गिवन फॉर द पोस्ट ऑफ. ही जी जाहिरात दिलेली आहे ती कोणत्या पोस्टसाठी दिलेली आहे? तर कोणते पोस्ट आपण पर्याय दिसतात आपल्याला? प्रिन्सिपल, क्लर्क, टीचर आणि प्यून. तर इथं आहे पोस्ट आणि आपल्याला सायन्सच्या टीचरची आवश्यकता आहे. हे इथं आपण उत्तर शोधलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन इज. त्या जाहिरातीमध्ये या 4 पैकी कोणती डेट आहे हे बघायचं आहे आपल्याला आणि लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन काय आहे हे या प्रश्नाचं उत्तर आपण शोधून काढणार आहोत. तर इथे आपल्याला दिसत आहे 50 जून 2023, 15 जून 2023. तर 15 जून 2023 कुठं आहे? इथं 15 एप्रिल आहे, इथं 15 मार्च आहे, इथे 15 जून आहे, पण 2022 आहे. इथे मात्र 15 जून 2023 हे योग्य असं उत्तर आपलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण 5 प्रश्न सोडवलेले आहेत. यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. कंप्लीट द सेंटेन्स बाय यूजिंग द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब टू गेट सिम्पल फ्युचर टेन्स. सिम्पल फ्युचर टेन्स आपल्याला बघायचं आहे. यामध्ये काय प्रश्न आहे बघा. यू डॅश गुड मार्क्स. गुड मार्क्स, चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. तर सिम्पल फ्युचरसाठी आवश्यक असलेली रचना म्हणजे वाक्यामध्ये शॅल किंवा विल वापरलेलं असतं. तर दिलेल्या पर्यायामध्ये शॅल किंवा विल कुठं आहे बघा. पर्याय क्रमांक 1 मध्ये विल वापरलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये, 3 मध्ये किंवा 4 मध्ये विल किंवा शॅल वापरलेलं नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हेच आपलं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 यांच्याबद्दलची इन्स्ट्रक्शन्स आहेत.
पॅसेज वाचायचा आहे काळजीपूर्वक. रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. प्रश्न आपण पाहूयात नंतर, त्यापूर्वी पाहूयात आपण हा पॅसेज. पूर्ण पॅसेज एकदा काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे आणि त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. नंतर आपण प्रश्नाकडे वळायचं आहे. हा पूर्ण पॅसेज काळजीपूर्वक 2 मिनिटात वाचून काढा. आता प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. यामध्ये काय विचारलेलं आहे बघा. वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द डॅश अकॉर्डिंग टू हॉकिंग. इथे वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय ही ओळ किंवा हे शब्द आपल्याला पॅसेजमध्ये कुठे सापडतात ते शोधूया. त्याच्या मागे पुढे आपलं उत्तर असतं. तर बघा, आपण लाईन टू लाईन वाचायची आहे. तेव्हा आपल्याला इथं दिसेल वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द, इथपर्यंत जशास तसं सापडलेलं आहे. आणि त्यापुढे आहे तो शब्द आहे प्लॅनेट. कोणता शब्द आहे? प्लॅनेट. आपल्या पर्यायामध्ये प्लॅनेट आहे का बघा. एअरक्राफ्ट्स, स्पेस, प्लॅनेट आणि टँक. इथं आहे प्लॅनेट. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं अगदी योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 8. चूज इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द फॉलोइंग डायग्रॅम. बघा, आत्तापर्यंतच्या प्रश्नामध्ये आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधायचा होता. आता हा जो प्रश्न आहे यामध्ये इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह विचारलेला आहे. मग इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह शोधून काढायचा आहे. वर्ल्ड्स टुडे चॅलेंजेस. काय काय आहेत वर्ल्ड्स टुडे चॅलेंजेस? यामध्ये 4 पर्याय दिलेत आणि त्यातला एक इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. मग कोणता आहे तो आपण पॅसेजमधून शोधून काढूया. बघा, कुठे सापडेल तुम्हाला वर्ल्ड्स चॅलेंजेस. वर्ल्ड टुडे इज फेसिंग ह्यूज चॅलेंजेस लाईक, पहिलं दिलं आहे क्लायमेट चेंज. आहे का आपल्या पर्यायामध्ये? क्लायमेट चेंज आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे? ओव्हर पॉप्युलेशन. ओव्हर पॉप्युलेशन आहे का? इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. आणि त्यानंतर आहे इपिडेमिक डिसीजेस. इपिडेमिक डिसीजेस पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये जो रॉबरी आहे तो रॉबरी शब्द आपल्या पॅसेजमध्ये कुठेही आढळून येत नाही आणि म्हणून तो इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. आणि आपण ह्या वाक्यामध्ये शोधले तर 3च आपल्याला चॅलेंजेस सांगण्यात आलेली आहेत. त्यामुळे रॉबरी म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय सांगितलं बघूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य तो पर्याय निवडायचा आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचूया. इट इज 5 to 11 o'clock. पहिली अट काय दिसते आपल्याला? इट इज 5 to 11 o'clock म्हणजे 11 वाजायला 5 मिनिटे कमी आहेत. द स्कूल बेल विल रिंग आफ्टर 20 minutes. 20 मिनिटानंतर शाळेची बेल वाजेल. दॅट मीन्स, याचा अर्थ काय? ॲट डॅश डॅश o'clock. जर 11ला 5 मिनिटं कमी आहेत तर स्कूल बेल 11 वाजून 15 मिनिटांनी वाजेल. मग 11 वाजून 15 मिनिटासाठी काय पर्याय दिसतोय? नंबर 1 मध्ये आहे क्वार्टर पास्ट 11 म्हणजेच 11:15. म्हणून पहिलाच पर्याय आपल्याला बरोबर दिसतोय. आपण नंबर 1लाच राईट केलेलं आहे आणि हे आपलं योग्य उत्तर आहे. इकडे क्वार्टर टू 11 म्हणजे 11:15 होत आहेत. क्वार्टर पास्ट 12 इथे 12:15 होत आहेत आणि 11 o'clock ही सुद्धा वेळ चुकीची आहे. क्वार्टर पास्ट 11 हे अगदी अचूक असं उत्तर आहे. ठीक आहे. यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 10. गिवन बिलो आर वर्ड्स. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीचं योग्य असं वाक्य इथे शोधून काढायचं आहे. 3 शब्द दिलेले आहेत. शाकुंतल, गुड आणि संस्कृत. या 3 शब्दांचा वापर करून पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य तयार केलेलं आहे आणि ते आपल्या दिलेल्या 4 पर्यायापैकी कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे.
शाकुंतल इज बेटर दॅन, इथेच आपण थांबूयात. बेटर हा शब्द, बेटर हे विशेषण, हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं रूप आहे. गुड या विशेषणाचं कंपॅरेटिव्हचं रूप आहे बेटर, म्हणून कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य असल्यामुळं हे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य नाही, हे लगेच लक्षात येतं. दुसरा जो पर्याय आहे त्यामध्ये शाकुंतल इज द बेस्ट ड्रामा. बेस्ट हे सुपरलेटिव्हचं रूप आहे, म्हणजेच हे काही पॉझिटिव्हचं रूप नाही. हा पर्याय आपल्या उत्तरात येणार नाही. तिसरं वाक्य आहे नो अदर ड्रामा इन संस्कृत इज ॲज गुड ॲज शाकुंतल. बघा, पॉझिटिव्ह डिग्रीची लक्षणं जेव्हा आपण अभ्यासली तेव्हा आपल्याला सांगण्यात आलं होतं की ॲजचा वापर केला जातो आणि ॲजच्यामध्ये विशेषणाचं किंवा क्रियाविशेषणाचं मूळ रूप वापरलं जातं. मग गुड हे विशेषणाचं मूळ रूप आहे, म्हणून हे ॲज गुड ॲज हेच वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चौथं हे वाक्य बघूया. शाकुंतल इज द बेस्ट. इथं बेस्ट आलं आहे, म्हणजेच हे वाक्य SDचं आहे. आपलं पर्याय क्रमांक 3 हे अचूक असं, योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक 11. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू एक्सप्लेन द अंडरलाइन्ड फ्रेज. वाक्यामध्ये एक फ्रेज दिलेली आहे अंडरलाईन करून. वाक्य अगोदर आपण समजून घेऊयात. आकाश वॉज सो ॲक्टिव्ह अँड एन्थुझियास्टिक. ही ऑलवेज डीड हिज होमवर्क इन अ जिफी. आकाश नावाचा जो मुलगा आहे तो कसा आहे, ॲक्टिव्ह अँड एन्थुझियास्टिक, आणि म्हणून तो त्याचं होमवर्क कसं करतो, इन अ जिफी म्हणजे अगदी लवकर, क्षणार्धात किंवा थोड्या वेळात, कमी वेळात, असं त्याचा अर्थ काढूया आपण क्षणभरात. तर इथे पर्यायामध्ये काय दिसतं, व्हेरी सून. व्हेरी सून म्हणजे इन जिफी, अर्थ इथे बरोबर वाटत आहे. त्यानंतर पुढील पर्याय बघूया. यामध्ये आणखी कोणता समर्पक शब्द वापरला आहे का बघूया. हरिडली. हरिडली म्हणजे घाईने, घाईने करतो, हे बरोबर होणार नाही. नीटली व्यवस्थितपणे, इन अ जिफीशी बरोबर येत नाही. आणि स्लोली म्हणजे हा तर अगदी अपोजिट वर्ड आला. तर इन अ जिफीचा समानार्थी शब्द किंवा त्याच्या अर्थाशी जुळता मिळता शब्द आहे व्हेरी सून. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाइन्ड वर्ड. इथे सुद्धा एका शब्दाला अंडरलाईन केलेली आहे आणि त्याचा अर्थ आपल्याला शोधून काढायचा आहे. अगोदर वाक्य बघा. व्हेन आय मेट माय ग्रँडमदर आफ्टर लॉंग टाईम वी रिकलेक्ट माय चाइल्डहूड मोमेंट्स. मी जेव्हा माझ्या आजीला बराच काळानंतर, बऱ्याच वेळानंतर जेव्हा भेटलो तेव्हा काय घडलं आहे, वी रिकलेक्ट माय चाइल्डहूड मोमेंट्स. मला माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. तर बालपणीच्या आठवणी केव्हाच्या असतील, वर्तमान काळातल्या, भूतकाळातल्या का भविष्य काळातल्या. साहजिक आहे, बालपण निघून गेलेलं आहे, तो भूतकाळ आहे, म्हणून प्रेझेंट सिच्युएशन नाही, भविष्यातील फ्युचर प्लॅन्स नाहीत, ही प्रत्येक ॲक्टिव्हिटी हे सुद्धा बरोबर नाही. तर इथे रिकलेक्टचा अर्थ आहे रिमेंबरिंग द पास्ट, भूतकाळ आठवणे. त्याच्यासाठी रिकलेक्ट हा शब्द वापरण्यात आलेला आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 12चं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 असं आहे. हे आपण खात्रीपूर्वक सांगू शकतो. पाहूयात पुढील प्रश्न. क्वेश्चन नंबर 13 टू क्वेश्चन नंबर 15 म्हणजे 13 ते 15 अशा 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला दिलेल्या पॅसेजमधून शोधून काढायची आहेत. तत्पूर्वी आपण अगदी शांतपणे हा पॅसेज वाचून काढणार आहोत. लाईन टू लाईन, शब्द न शब्द व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा आहे आणि याचा अर्थ डोक्यामध्ये तयार करायचा आहे की साधारणपणे या पॅसेजमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. असं लाईन टू लाईन वाचून घ्या आणि त्यानंतर आपण वळूयात प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 13.
चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य तो पर्याय निवडा. सुश्रुता वॉज अ. सुश्रुता काय होता. 4 पर्यायापैकी जो शब्द आपल्याला पॅसेजमध्ये सापडेल सुश्रुताच्या संदर्भात की सुश्रुता हा होता, तो आपण इथे पर्याय निवडणार आहोत. पहिलंच वाक्य बघा. सुश्रुता वॉज इंडीड अ ब्राईट स्टुडंट. इथे सुश्रुताची ओळख एक ब्राईट स्टुडंट म्हणून करून देण्यात आलेली आहे. तर आपल्या पर्यायामध्ये दिसतंय का? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे व्हेटरनरी डॉक्टर. पर्याय क्रमांक 2 मध्येच सापडलं आपल्याला ब्राईट स्टुडंट. त्यामुळे पुढील पर्याय वाचण्याची सुद्धा आवश्यकता नाही. सुश्रुता वॉज अ ब्राईट स्टुडंट. क्वेश्चन नंबर 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे आपण ठामपणे सांगू शकतो. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 14. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. व्हॉट टास्क शालिहोत्र गेव टू सुश्रुता. सुश्रुताला शालिहोत्राने कोणतं काम सांगितलेलं आहे? तर काय सांगितलेलं आहे बघूया आपण. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. सुश्रुता सर्जरी दिसत आहे. ही आस्क्ड सुश्रुता व्हॉट ऑल ही वुड नीड टू परफॉर्म अ सर्जरी. इकडे पर्याय क्रमांक 1 मध्ये जे दिसत आहे ते इकडं आपल्याला दिसत आहे टू परफॉर्म अ सर्जरी ऑन अ वंडरफुल हॉर्स. सापडली ओळ. तर काळजीपूर्वक शोधल्याच्या नंतर ही आपल्याला ओळ सापडते आणि आपल्या लक्षात येतं की क्वेश्चन नंबर 14चा पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर असं उत्तर आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 15. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य तो पर्याय निवडायचा आहे. हाऊ लॉंग अ पिरियड डिड शालिहोत्रा अलाव टू फाइंड द मिसिंग थिंग्स. ज्या काही मिसिंग थिंग्ज आहेत त्या फाइंड करण्यासाठी किती वेळ शालिहोत्राने अलाव केला किंवा दिला. तर 1 डे का 2 वीक्स का अ वीक का अ मंथ हे आपल्याला शोधायचं आहे. बघा 3 थिंग्ज आर मिसिंग. कन्फ्यूज. आय विल गिव्ह यू अ वीक. अ वीक असं इथं दिसत आहे टू फाइंड देम. पर्यायामध्ये अ वीक आहे ना. 1 डे 2 वीक्स अ वीक. तर इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये अ वीक असं स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे प्रश्न क्रमांक 15चं योग्य असं उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण हे उत्तर शोधून काढलेलं आहे. प्रश्न क्रमांक 16. चूज द 2 करेक्ट ऑप्शन्स फॉर द अंडरलाइन्ड वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. आपल्याला इथे 2 अल्टरनेटिव्ह शोधायचे आहेत. हे लक्षात घ्या. 2 ऑप्शन्स आहेत. काय आहे वाक्य. धिस इयर देअर इज अ ग्रेट लॉस फॉर इंडिया दॅट पॉप्युलर सिंगर लता मंगेशकर पास्ड अवे. या वाक्यामध्ये लता मंगेशकर यांच्या जाण्यामुळे भारताचा खूप मोठा लॉस झालेला आहे, नुकसान झालेलं आहे असं सांगितलेलं आहे. आणि अंडरलाइन्ड जो वर्ड आहे तो आहे पॉप्युलर. याच्याशी समान अर्थाचे 2 ऑप्शन आपल्याला शोधायचे आहेत. पॉप्युलर. तर बघा पहिलाच पर्याय जो दिलेला आहे फेमस, याचा अर्थ पॉप्युलर असाच होतो म्हणजे लोकप्रिय. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे एक उत्तर आहे. त्यानंतर दुसरा पर्याय शोधायचा आहे नॉट नोन म्हणजे माहीत नसलेले. हा तर विरुद्ध अर्थाचा झाला. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. यात लोकप्रिय असं काही दिसत नाही. तर व्हेरी वेल नोन म्हणजेच पॉप्युलर किंवा फेमस. तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे प्रश्न क्रमांक 16ची अचूक अशी उत्तरं आहेत. पाहूयात यानंतर प्रश्न क्रमांक 17. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ ॲक्टिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस शोधायचा आहे आपल्याला फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. माय फादर वॉज गिवन अ जीप बाय द गव्हर्नमेंट. इथे सहाय्यकारी क्रियापदानंतर मुख्य क्रियापदाचं 3रं रूप आलेलं आहे. त्यानंतर बाय आलेलं आहे. याचा अर्थ दिलेलं वाक्य हे पॅसिव्ह व्हॉइसचं आहे.
आता या पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्याचं आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करण्याची गरज नाही, ऑलरेडी ते दिलेलंच आहे. तर कोणतं ॲक्टिव्ह व्हॉइसचं योग्य वाक्य आहे ते आता आपण शोधूयात. बघा, लक्षात घ्या, दिलेलं वाक्य वॉज आल्यामुळे भूतकालीन आहे. आता बघूयात यामध्ये पर्याय कोणता योग्य येईल. द गव्हर्नमेंट गिव्ह आलेलं आहे, त्यामुळे हे वर्तमान काळातील वाक्य हे योग्य ते ॲक्टिव्हचं वाक्य दिसत नाही. त्यानंतर दुसरा पर्याय आहे द गव्हर्नमेंट गेव अ जीप टू माय फादर. हे वाक्य बरोबर वाटत आहे, टिकमार्क करून ठेवूया आपण इथे छोटासा. तिसरा पर्याय बघा, द गव्हर्नमेंट गिवन अ जीप. गिवन हे क्रियापदाचं तिसरं रूप जर वापरायचं असेल तर टू हॅवचं योग्य असं सहाय्यकारी क्रियापद वापरायला हवं होतं, ते इथं वापरलेलं नाही, त्यामुळे हे वाक्यसुद्धा बरोबर नाही. द गव्हर्नमेंट विल गिव्ह, चौथ्या पर्यायामध्ये विल गिव्ह हे भविष्यकालीन सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं असल्यामुळं हे सुद्धा वाक्य योग्य त्या काळातलं नाही. म्हणून आपण ठामपणे म्हणू शकतो की पर्याय क्रमांक 2 हे आपल्या दिलेल्या वाक्याचं ॲक्टिव्ह व्हॉइसचं योग्य ते रूप आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 17चं पर्याय क्रमांक 2 हे योग्य असं उत्तर आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 18. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कंप्लीट पझल. एक शब्दकोड दिलेला आहे, त्यामध्ये 2 रिकाम्या जागा दिसत आहेत आणि या 4 पैकी एक योग्य ते अक्षर इथे अशा पद्धतीनं बसवायचं आहे की 3 शब्द त्यातून अर्थपूर्ण असे तयार झाले पाहिजेत. तर बघूया इथे काय बसू शकेल. NEODLE हा शब्द काय होत नाही. त्यानंतर NENDLE हा सुद्धा योग्य शब्द वाटत नाही. NEPDLE हा सुद्धा बरोबर वाटत नाही. मग ई बसेल का ते पाहूया. NEEDLE नीडल हा शब्द इथे तयार होत आहे. नीडलचा मराठीमध्ये अर्थ सुई असा होतो, म्हणजेच एक वाक्य आपलं बसलेलं आहे. आता इथे ई लिहिल्यामुळे उभा शब्द काय तयार होतो आणि तो अर्थपूर्ण आहे का, बरोबर आहे का, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. EAST ईस्ट म्हणजेच पूर्व दिशा हा शब्दसुद्धा उभासुद्धा बरोबर आलेला आहे. आणि इथे ई लिहिल्याच्या नंतर TEST टेस्ट हा सुद्धा शब्द बरोबर येत आहे, कारण टेस्टचा अर्थ चाचणी किंवा परीक्षा वगैरे होतो. त्यामुळे 3ही अर्थपूर्ण शब्द ई लिहिल्यामुळे तयार होतात. म्हणून या 18व्या प्रश्नाचं योग्य असा पर्याय जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीनं आपण प्रत्येक अक्षर इथे बसवून अर्थपूर्ण शब्द तयार होतो का याचा पडताळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर ठरवायचं आहे की नेमकं कोणतं अक्षर इथे बसतं. अशा पद्धतीनं 18वा प्रश्न आपण सोडवलेला आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 19. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फ्रेम अ मिनिंगफुल क्वेश्चन. या वाक्यामध्ये आपल्याला क्वेश्चन तयार करायचं आहे, प्रश्नार्थक वाक्य तयार करायचे आहे. आणि त्यासाठी आपल्याला दिलेले आहेत हे शब्द पीपल, डीड, वेअर, हिम आणि मीट. आता आपण प्रश्नार्थक वाक्याची रचना शिकलेली आहे, त्यामुळे आपल्याला माहीत आहे की प्रश्नार्थक वाक्यामध्ये अगोदर वाक्याच्या सुरुवातीला हा प्रश्नार्थक शब्द वेअर वापरायचा आहे. वेअरच्या नंतर वाक्यात आलेलं डीड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. त्यानंतर क्रियापद येईल. ही जी वाक्यरचना आहे, प्रश्न तयार करण्याचं जे सूत्र आहे त्यानुसार आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला वेअर घ्यायचं आहे. मग वेअर कुठे दिसतं आपल्याला, एकतर पर्याय क्रमांक 1 मध्ये वेअर आहे, इथं पर्याय क्रमांक 2 मध्ये वेअरने सुरुवात केलेली नाही, त्यामुळे 2चा आपण विचार करणार नाहीत. पर्याय क्रमांक 3 मध्ये वेअरने सुरुवात केलेली आहे, त्यामुळे याचा सुद्धा आपण विचार करूयात. त्या अगोदर पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा, इथे पीपल या शब्दाने वाक्याची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे ही वाक्यरचना प्रश्नार्थक वाक्याची नाही हे आपल्याला लक्षात आलेलं आहे.
आता पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये योग्य अशी वाक्यरचना कुठे दिसते ते बघूया. वेअर डीड पीपल मीट हिम, ही वाक्यरचना बरोबर वाटत आहे. दुसरं काय आहे, वेअर डीड हिम पीपल मीट, ही वाक्यरचना चुकीची आहे. त्यामुळे आपल्या असं लक्षात येतं की पर्याय क्रमांक 1 मध्ये वाक्यरचना बरोबर करण्यात आलेली आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 19चे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे हे आपण ओळखलेलं आहे. पाहूयात प्रश्न क्रमांक 20. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आपल्याला कोणतं बरोबर आहे ते शोधायचं आहे. वाक्य दिलेलं आहे, वी आर ऑर्फन्स दे अँसर्ड. या दिलेल्या डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीचचं योग्य वाक्य कोणतं केलेलं आहे ते या 4 पर्यायापैकी आपल्याला शोधायचं आहे. वाक्याच्या सुरुवातीला दे अँसर्ड कुठं कुठं लिहिलेलं आहे, 1 मध्ये, पर्याय क्रमांक 2 मध्ये, पर्याय क्रमांक 3 मध्ये, पर्याय क्रमांक 4 मध्ये. 4ही मध्ये दे अँसर्ड अशी योग्य अशी सुरुवात केलेली आहे. त्यानंतर काय दिसतं, पर्याय क्रमांक 1 मध्ये दे अँसर्ड दे, इथे योग्य तो कनेक्टिव्ह वर्ड घेतलेला नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे चुकीचं वाक्य आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये काय आहे, दे अँसर्ड दॅट, योग्य असं दॅट हे कनेक्टिव्ह वर्ड घेतलेला आहे. दे, वीचा बदल दे असा केलेला आहे आणि आरचा बदल वर असा केलेला आहे. दे अँसर्ड दॅट दे वर ऑर्फन्स, हे वाक्य बरोबर वाटत आहे. आपण पर्याय क्रमांक 3 आणि 4 सुद्धा चेक करूयात. दे अँसर्ड दॅट दे आर ऑर्फन्स, इथे वाक्यरचनेमध्ये आर घेतलेला आहे. इथे वाक्याचा काळ बदललेला नाही. इकडे वाक्यामध्ये दिलेल्या वाक्यामध्ये वर्तमान काळ आहे आणि इथे सुद्धा वर्तमान काळच आहे. क्रमांक 3 चुकीचं आहे हे नक्कीच. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 बघूया. दे अँसर्ड दॅट दे आर, इथे सुद्धा आर वापरलेला आहे. म्हणजे वर्तमान काळ वर्तमानच ठेवलेला आहे, त्याचं भूतकाळामध्ये रूपांतर केलेलं नसल्यामुळे आपल्याला योग्य असा पर्याय क्रमांक 2 आहे हे लक्षात येतं. कनेक्टिव्ह वर्ड व्यवस्थित वापरलेलं आहे. त्याचबरोबर वर हे भूतकालीन रूपसुद्धा व्यवस्थितपणे वापरलेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 20चे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे हे आपण सांगू शकतो. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. रीड द रिडल अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. एक रिडल दिलेला आहे. व्हॉट इज द फुल ऑफ होल्स बट स्टील होल्ड्स वॉटर. असं काय आहे जे सच्छिद्र आहे, छिद्रयुक्त आहे, पण तरीसुद्धा ते पाणी धरून ठेवतं. तर पर्याय बघा, ग्लास जर होलवाला असेल म्हणजे छिद्र पडलेला असेल तर तो काय पाणी धरून ठेवणार नाही. प्लॅस्टिकला सुद्धा छिद्र असेल तर त्यात सुद्धा पाणी धरून ठेवता येणार नाही. आयर्न म्हणजे लोखंडाचं एखादं साधन जे असेल ते सुद्धा जर सच्छिद्र असेल तर ते सुद्धा पाणी धरून ठेवू शकत नाही. आपल्या वापरामध्ये नेहमी असतो तो स्पॉन्ज. स्पंज किंवा स्पॉन्ज याला भरपूर छिद्रे असतात आणि तो पाणी शोषून घेतो आणि होल्ड करू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे प्रश्न क्रमांक 21चं अगदी बरोबर असं उत्तर आहे. पाहूयात प्रश्न क्रमांक 22. द वर्ब फॉर्म ऑफ ॲडिशन इज. आपल्याला ॲडिशनचा वर्ब फॉर्म पाहायचा आहे. 4 पर्यायापैकी कोणता योग्य आहे तो आपण शोधूयात. ॲडिशनचं मूळ रूप आहे वर्ब फॉर्ममध्ये ॲड, हे इथं बरोबर वाटत आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 बघूयात, ॲडेड. इथे त्याच ॲड या मूळ रूपाला ईडी हा प्रत्यय लावून त्याचं भूतकालीन रूप तयार करण्यात आलेलं आहे. आपल्याला मूळ रूपाची आवश्यकता आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर होऊ शकत नाही. इथे याला सफिक्स लावलेला आहे आणि हा सफिक्स लावल्यामुळे त्याचं वर्बचं फॉर्म काही तयार होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सुद्धा याचं उत्तर होत नाही. आणि दिलेला जो मूळ शब्द आहे ॲडिशन तोच इथे परत दिलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सुद्धा होत नाही. तर योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. चूज द करेक्ट एक्सप्रेशन.
योग्य तो भाव या वाक्यामधून आपल्याला निवडायचा आहे. डॅश. शी डाईड ऑफ हंगर. डाईड इथं मृत्यू झालेला आहे. तिचा मृत्यू झाला आहे. कशामुळे? हंगर, भुकेमुळे. म्हणजे दुर्दैवी दुःखद अशी घटना झालेली आहे. इथे कोणतं एक्सप्रेशन आपल्याला वापरायचं आहे? हे आपण इथं दुःखद भाव प्रकट करण्यासाठी वापरत नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक 1 होणार नाही. ब्रावो हे एक्सप्रेशन आपण एखादा विजयी झाला असेल तर त्या आनंदाच्या भरात त्याचं अभिनंदन करण्यासाठी ब्रावो हा शब्द वापरतो. त्यामुळे हे एक्सप्रेशनसुद्धा इथं बरोबर येणार नाही. ओ सुद्धा इथं इतक्या मोठ्या दुःखद घटनेसंदर्भात वापरता येणार नाही. केवळ ओ म्हणून चालणार नाही. तर इथे पर्याय क्रमांक 4 मध्ये देण्यात आलेलं अलास, अरे रे, वाईट या संदर्भात वापरलं जाणारं हा जो शब्द आहे अलास, तो या वाक्यामध्ये परफेक्ट बसतो. म्हणून प्रश्न क्रमांक 23चं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे हे आपण ठामपणे सांगू शकतो. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 24. रीड द फॉलोइंग न्यूज अँड आन्सर द क्वेश्चन्स बाय चूजिंग करेक्ट ऑप्शन. मोर डायनासोर फॉसिल्स फाउंड इन कच्छ ही हेडिंग आहे. अहमदाबाद फेब्रुवारी 15, 2016 ही तारीख आहे. आपण बातमी काय आहे ती काळजीपूर्वक लाईन टू लाईन शब्द शब्द वाचायचे आहे आणि त्यानंतर प्रश्नाकडे वळायचं आहे. अगोदर हे समजून घेतल्याच्या नंतर प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 24. नेम द विलेज वेअर अ बिग फॉसिल ऑफ डायनासॉर फाउंड. डायनासॉरचा मोठं फॉसिल कुठे सापडलं त्या गावाचं नाव लिहायचं आहे. आपण हे जर पर्याय बघितले तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल. कच्छ हे रिजनचं नाव आहे, गुजरात हे राज्याचं नाव आहे, इंडिया हे देशाचं नाव आहे आणि हा लोडाई हे गावाचं नाव वाटत आहे. आपल्याला फक्त पर्याय पाहिले तरीसुद्धा हे न वाचतासुद्धा कळेल की हा प्रांत, हे राज्य आणि हा देश आहे आणि हे गावाचं नाव आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. तरी आपल्याला ते पॅसेजमधून शोधायचं आहे. बघा. अ टीम ऑफ इंडियन जर्मन सायंटिस्ट वर्किंग नियर कच्छ region of Gujarat had found a big fossil of a dinosaur in a hill in Lodai village. इथे आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं आहे. म्हणजेच लोडाई हा पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर असा आहे. पाहूयात शेवटचा प्रश्न क्रमांक 25. फाइंड द नंबर ऑफ नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामध्ये नाउन्स म्हणजे नाम किती आलेली आहेत त्याचा आकडा आपल्याला लिहायचा आहे. अविनाश, यश, मोना अँड ओम yesterday केम टू पुणे. तर यामध्ये नावं दिसत आहेत म्हणजेच नाम म्हणजेच नाउन्स आहे. अविनाश 1, यश 2, मोना 3, ओम 4 आणि पुणे 5 असे एकूण 5 नाउन्स आपल्याला सापडलेले आहेत. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये 5 हा अंक दिलेला आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 25चं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि अशा पद्धतीनं आपण एकूण 25 प्रश्न सोडवलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की जर काळजीपूर्वक आपण प्रश्न वाचले तर आपल्याला त्याची उत्तरं सहजपणे लिहिता येतात. आपण वर्षभर अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच चांगलं यश मिळणार आहे. त्यासाठी माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण इथेच थांबूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला असेलच. तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमुळे प्रश्नपत्रिका कशी असते, ती कशी सोडवायची असते, कसा विचार करायचा असतो या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन झालं असेल असं मला वाटतं. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा.
थँक्यू. धन्यवाद.